ऐक गीता, तू जीवनची खोली साफ करायला गेली नाहीस का? सर, त्या कस्टमर्सचं वागणं काही बरोबर नाहीये सर. बघ, काही कस्टमर्सचं बिहेवियर असंच राहतं. आपणच ऍडजस्ट करायचं. प्रत्येक महिन्याचा पगार घेते आणि जेवतेस ना, मग हं? का विचार करतेस? जा साफ कर. हं, हं, हं. हं. हां. अरे, याला काय झालं? हं. झापड खाऊन याचं डोकं फिरलं वगैरे तर नाही ना? हा काय करतोय काही कळायला मार्ग नाहीये. हो, दार उघडे, आत या. हं? सगळं साफच तर वाटतंय. हं? हं? अ, कोणी येऊन क्लीन केलंय? हं, साफ करण्यासाठी तुझ्या हॉटेलनी नवा सफाई कर्मचारी पाठवला होता. हं? हं? हं. अ, याला काय झालं? हं, 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 हं. हं. हं, अ, अ, सॉरी गीता, त्या दिवशी मी तुला खूप हर्ट केलं. अ, जेव्हा तू माझ्यावर हात उचलला तेव्हा मला जाणीव झाली. आय एम सॉरी. मी जाणून बुजून तर नाही केलं होतं. बस असंच चुकून माझ्याकडून घडलंय. हं. अ, मी धुंदीत हे सगळं केलं. मला माफ कर. आता मी दारूला हातही नाही लावणार. शपथ घेतली मी. हे, आपण स्वप्न तर पाहत नाही हो ना? मी म्हटलं ना, त्याच्यासोबत नक्की काहीतरी झालंय. हं, हं. त्यानंतर जेव्हा मी तुला नाही बघितलं तर मला आतून खूप वाईट वाटलं. काहीच कळत नव्हतं की काय करावं. आजपर्यंत मी हे कोणासोबतच नाही केलंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. हं. त्या घटनेसाठी मला माफ कर गीता. हं. आज रात्रीच आम्ही इकडे थांबणार आहे बस. जर तू मला माफ नाही केलंस तर माझ्या मरेपर्यंत ही गोष्ट मला त्रास देईल. अ, प्लीज, प्लीज हं. माफ कर ना मला. जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळली ना, तेव्हाच मी तुम्हाला माफ केलं होतं. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. हं. हे घे गीता, आज माझा वाढदिवस आहे. तोंड गोड कर ना. हं. तुझ्यासाठीच आणलंय मी. वाढदिवस? हं. हं? हे सगळं काय होतंय? अ, प्लीज घे ना. अं, प्लीज घे ना. जर तू हे खाल्लं ना हं. तर मी समजेन की तू मला माफ केलंय. हे हा करतो काय? ह्याचा तर खूप मोठा प्लान आहे भाऊ. प्लीज खाऊन घे. अं, अ, अं, 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 हा, खा ना. खा ना गीता. नाही. मी खाली जाऊन खाते ना. माझ्यावर राग आल्यामुळे तू ह्याला डस्टबिनमध्ये टाकशील ना? प्लीज माझ्यासमोर खा ना. माझ्यासमोर खाऊन तू मला विश नाही करणार का ग? तेव्हाच मला कळेल की तू मला माफ केलंय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू. हं, हं, हं. हं. आता तुला बरं वाटतंय का? हो, मला विश्वास झालाय की तू मला माफ केलंय. थँक यू गीता. हं. अं, अं, अ, अ? अ? अ, काय झालं यार? अ, अ,
काय माहित काय झालं. अ, अ, अचानक हिला काय झालं यार. अ, ए, सोड मला. आता कळलं. अरे थांब, मी जातो ना. ए, जेव्हा पाहावं तेव्हा सेकंड टाइम तूच जातो. थांब, यावेळी पहिले मीच अरे जातो. दोघांमधून कोणी एक जाणं. अरे अरे इतक्या लवकर जाऊन आला. लवकर जाण्यासाठी लवकर गेला होता का. बाजूला हो. ए, कुठे चाललायस? अरे तिथं काय मेली यार? आहे. हे तिला काय केलं. हे, मी काही नाही केलंय. ए, बघ यार. अरे यार. अ, अ, ए चला बघूया. ए ए गीता, ए गीता, अरे उठ ना. शिट. हम्म. 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 बाजूला सरक. आता हा कुठे चालला यार. काय रे, जिथेही जाता तिथे संकट उभं करून ठेवता तुम्ही. माझ्याच घरी तुम्हाला जन्म घ्यायचा होता. सुधारणार नाही का तुम्ही. ऍक्च्युली झालं असं आहे त्या की दोन नालायकांना पण आपल्या सोबत घेऊन गेलास की काय. हो, ते माझ्या सोबतच आहे. माहिती होतं तू हेच करू शकतोस. ठीक आहे. हे रॉकी, हा बोला ना बाबा. त्या एरियाच्या ठाण्यामध्ये माझ्या ओळखीचे लोक आहेत. मी त्यांच्यासोबत बोलतो. टेन्शन घ्यायचं नाही. कळलं की नाही. लक्षात आलं. हो बाबा. ते तुम्हाला सेफली पाठवून देतील. ठीक आहे. हो ऐक, बाबा. आता 1 मिनिट सुद्धा तिथे थांबू नका. लवकर निघा तिकडून. हो बाबा. ठीक आहे ठीक आहे. याचा विचार करत टेन्शन घेऊ नका. मी पाहून घेईन. ठीक आहे. लवकर निघून जा तिकडून. सॉरी बाबा. तोंड काळ करून आता काय सॉरी. फोन ठेव बे. ओ नो. बघा, मी हा? बाबांसोबत बोललोय. तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. चला निघू इथून. काय केलं तुम्ही लोकांनी. तुम्ही लोक कधी सुखी नाही होणार. तुमच्या सगळ्यांचं मरण माझ्या हाताने लिहिलं आहे. अपराध करणारे सगळे लोक कायद्याला धोका देऊन वाचतात आणि आमच्यासारखे पीडित लोक मुलींना गमावून बसतात आणि आजीवन अश्रू पीत बसतात. बरोबर बोलली ना. एका निरपराध मुलीचा खून केला ना तुम्ही. हरामखोरो. काय करू मी, काय करू. तिचा जीव घेणाऱ्या तुमच्या तिघांचा बदला घेतल्याशिवाय नाही सोडणार मी. पैशांची अकड दाखवून परत परत चूक करून आनंदाने राहायला इथे आले आहात ना. हे शक्य नाही आहे. मी नाही सोडणार. मी तुमच्या आईसारखी आहे आणि माझ्या अब्रूवरती हात टाकत होता. तुम्हा लोकांना जिवंत सोडलं तर माझ्या मुलीसारखे कितीतरी मुलींचं आयुष्य.
तुम्ही उद्ध्वस्त करून टाकाल. तुम्हा लोकांना जिवंत नको सोडायला. तुमची मृत्यू बघणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांसाठी ही एक शिकवण असायला हवी, समजलं? तुमच्यासारख्या अपराधांना कायदा शिक्षा देव की ना देव, माझ्यासारख्या पीडित रंजिता बदला घ्यायला नक्कीच येतील. हॅलो, पोलीस स्टेशन. हो मॅडम बोला. इथे TSR कॉटेजमध्ये 3 लोकांचा खून झाला आहे. काय बोलताय तुम्ही? कोण बोलताय?